प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात पोस्ट लिहिली म्हणून अमरावतीमध्ये एका वृद्धाला बेदम मारहाण झाली। आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल भाजपच्याच नगरसेवकानं त्यांना मारहाण केली आहे। भाजप नगरसेवक भाई रजनीकांत यांना प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात पोस्ट लिहिल्याचा राग आलाय, त्यामुळे त्यांनीच ही मारहाण केली असून या घटनेनं राजकीय वातावरणच ढवळून निघाले। दर्यापूर येथे झालेली मारहाण ही आमच्या कार्यकर्त्यांनी नव्हे तर भाजपच्या नगरसेवकांना केल्याचं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिलं। ते कोल्हापुरात बोलत होते। भाजप सरकारवर तोफ डागणाऱ्या राज ठाकरेंची मुंबई महापालिकेकडून मुस्कटदाबी होते। राज यांच्या 24 तारखेच्या सभेला पालिका मंजुरीच देत नसून उमेदवार नाहीत, मग प्रचार कशाला असा प्रश्न महापालिकेकडून विचारला जातोय। मनसेनंतर मागणी करूनही शिवसेनेला मैदान मिळाले, मात्र मनसेला नकार देण्यात आलाय। राज यांच्या सभेमुळे शिवसेना भाजप नेत्यांमध्ये घबराट पसरली असून त्यामुळेच सभांना नकार दिला जात असल्याचं मनसे नेते संजय नाईक यांनी म्हटलंय। देशात कुणालाही सभा घेण्याचा आणि प्रचार करण्याचा पूर्ण अधिकार असून सरकार मनसेच्या सभेत आडकाठी करत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केलाय। आधी स्कूटर, सायकल, मोटरगाडी भाड्याने घेत होते आणि आता रेल्वे इंजिन सुद्धा भाड्याने मिळू लागलं असल्याची खरमरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात केली। युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंवरही टीका केली। प्रज्ञा ठाकूर यांनी करकरेंबद्दल जे वक्तव्य केलं ते मनाला दुःख देणारं असून या वक्तव्याची मी निंदा करतो अशा शब्दात अण्णा हजारे यांनी आपलं मत व्यक्त केलंय। साध्वी प्रज्ञा सिंगनं दर्जाचं वक्तव्य केलं असून हीन दर्जाचं वक्तव्य केलं असून त्यामुळे महाराष्ट्राच्या भावना दुखावल्यात आणि आता साध्वीनं माफी मागून चालणार नाही, तर त्यांना उमेदवारी दिलेल्या मोदींनी माफी मागितली पाहिजे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। शहीद हेमंत करकरेंना देशद्रोही म्हटल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा ठाकूर विरोधात गोरेगावात राष्ट्र सेवा दलातर्फे निदर्शनं करण्यात आली। यावेळी आचारसंहिता सुरू असल्यानं पोलिसांनी 10 ते 15 आंदोलकांना ताब्यात घेतले। दक्षिण मुंबईचे काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। शिवसेनेबद्दल बोलताना धर्माचा आधार घेत देवरांनी जातीय भावना भडकावल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे। अहमदनगरला पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे। शेवगावला डॉक्टर सुजय विखे यांचा प्रचार सभेत त्या बोलत होत्या। दोन धर्मातलं ऐक्य पाहून काँग्रेसच्या पोटात दुखतं आणि तसंच दोन जातीत सलोख्यानं राष्ट्रवादीच्या पोटात दुखतं अशी टीका पंकजा मुंडेंनी केली आहे। मी लोकसभेची निवडणूक लढवत नाही तरीही माझ्यावरती टीका होते। मी शिवसेनेचं नेमकं काय केलंय असं नारायण राणे यांनी म्हटलंय। मी शिवसेना उद्धव ठाकरेंमुळे सोडली, बाळासाहेबांमुळे नाही असंही राणे म्हणाले। शिवसेनेनं 5 वर्षात विश्वासघात केला असून आता सावंतवाडीकरांच्या आयुष्यात चांगले क्षण आणायचे असं नितेश राणे म्हणाले। रत्नागिरीत आयोजित सभेत ते बोलत होते। काँग्रेसचा जाहीरनामा हा कोंबडी विकण्याचा असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर त्याला सडेतोड उत्तर काँग्रेसच्या अशोक चव्हाणांनी दिलंय। मुख्यमंत्र्यांना कोंबड्यांची आठवण येत असून भाजपचा जाहीरनामा आता जुनेच जुमले असल्याचं चव्हाण जळगावात म्हणाले। शरद पवार यांनी केलेल्या विकेटच्या वक्तव्यावरती मुख्यमंत्र्यांनी उपरोधिक टीका केली आहे। म्हणून साहेबांनी निर्णय घेतला आणि घरी बसले असं मुख्यमंत्री म्हणाले। कर्जतमध्ये आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते। अमित शहांनी नको त्या भानगडीत पडू नये असा इशारा शरद पवार यांनी दिलाय। तसंच नरेंद्र मोदी झोपेत माझंच नाव घेत असतील अशी खिल्ली त्यांनी उडवली। बारामतीत आयोजित सभेत ते बोलत होते। वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात साध्वी प्रज्ञा सिंग प्रकरणावरून मोदींवरती चांगलीच तोफ डागली आहे। मोदी हे टेररिस्ट ऑर्गनायझेशनचे सदस्य असल्याची टीकाही त्यांनी केली। काँग्रेसनं गरिबी हटावचा नारा दिला, मात्र काँग्रेसच्या काळात सर्वसामान्य माणसांची नव्हे तर कार्यकर्ते, नेते, चेले चपाटे आणि चमच्यांची गरिबी हटल्याची टीका नितीन गडकरींनी केली। पुण्याच्या कोथरूडमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते। रावसाहेब दानवेंना पाडल्यानंतर या देशातील शेतकऱ्यांचा विजय होईल असं सांगत बच्चू कडूंनी जालन्यात काँग्रेसच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला। आम्ही काँग्रेस उमेदवाराला साथ दिली असली तरी याचा अर्थ आम्ही काँग्रेस सोबत आहोत असा नाही असंही त्यांनी सांगितलंय। भीमा कोरेगाव दंगल झाल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांनी राजकारण करत महाराष्ट्र बंदचं श्रेय घेतला असा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला। ते चेंबूरमध्ये बोलत होते। हिंदुत्व हा शब्दच माझ्या शब्दकोशात नाही, दिग्विजय सिंग यांचं हे वक्तव्य प्रज्ञा ठाकूरच्या प्रकरणात मला जबरदस्तीनं आणलं जातंय असा आरोपही त्यांनी केला। काँग्रेसमध्ये गेलेला पाटीदार नेता हार्दिक पटेलला गुजरातमध्ये प्रचारच करू दिला जात नसल्याचं दिसतंय। कालच त्यांची अहमदाबादमध्ये जाहीर सभा होती, पण काही लोकांनी येऊन सभेत गोंधळ घातला आणि सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला।
हार्दिक पटेलच्या अहमदाबादमधल्या सभेत गोंधळ घालणारे आणि सभा उधळवणारे कार्यकर्ते हे भाजपचे असल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी 6 जणांना ताब्यात घेण्यात आले. पंढरपूरमधील माढाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ अकलूजमध्ये शनिवारी भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी विजयसिंह मोहिते पाटील सुद्धा उपस्थित होते. बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला असलेल्या पालघरमध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या 2 सभा आयोजित केल्यात. तर उत्तर भारतीय मतदारांना डोळ्यासमोर ठेवून एक सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील आणि दुसरी सभा योगी आदित्यनाथ घेणार आहेत. देशाचा चहा विकणारा पंतप्रधान होतो ही आपल्या चित्रपटाची कहाणी असून या चित्रपटावर आक्षेप घेणाऱ्यांनी आधी चित्रपट पाहावा मग आपलं मत नोंदवावं असं मत अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी व्यक्त केलंय. शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी तो आला होता. कर्नाटकमध्ये आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यात रोख 2 कोटी रुपये सापडले. टायरमध्ये या नोटा लपवण्यात आल्या होत्या. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 1 च्या म्हारळ नाक्यावर गाडीची तपासणी सुरू असताना एका गाडीत भरारी पथकाला 6.5 लाखांची रक्कम आढळून आली. या प्रकरणी अजफ्रत नाडर या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पटनाच्या बुद्धा कॉलनीमध्ये 10वीच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली. दरम्यान नागरिकांनी पोलीस स्थानकासमोर गोंधळ घालत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. वर्ध्यातील आष्टीच्या देववाडी फाट्यावर कारनं टेम्पोला दिलेल्या धडकेत टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर कारमधील प्रवासी जखमी आहेत. कार विरुद्ध दिशेनं आल्यानं हा अपघात झाला. औरंगाबादमध्ये ट्रकने दिलेल्या धडकेत 3घांचा मृत्यू झालाय. लोणी इथे ही घटना घडली असून तिघे तरुण हे खंडाळा गावातले रहिवासी होते. नागपूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असून झाडं कोलमडल्यानं गाड्यांचंही नुकसान झालंय. कल्याणमध्ये हौसेसाठी देशी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या मंडप व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. अनिल भोसले असं त्याचं नाव असून तो बदलापूरचा रहिवासी आणि त्यानं मित्राकडून 30,000 ही पिस्तूल विकत घेतली. 1 महिन्याचा तरी पगार द्या अशी विनंती जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी सरकारला केली आहे. दरम्यान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार कर्मचाऱ्यांच्या मदतीला आलेत. आंबेगाव तालुक्यातल्या वळती इथे आज दुपारी ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे 3 बछडे काल आढळून आले. याआधी सुद्धा 3 दिवसांपूर्वी याच ठिकाणी 2 बछडे आढळले होते. पुण्याच्या कोथरूडमध्ये सुतारदारा इथे गॅस चोरून छोट्या टाक्यांमध्ये भरण्याचा काळा बाजार सुरू होता. याची खबर नागरिकांनी तत्काळ पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. 29 टाक्या आणि 2 फिलर पाईप सुद्धा जप्त केलेत. उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यातल्या दगला दरबारी या गावची परिस्थिती हलाखीची असून गावात सापांचे खेळ करून पोटाची खळगी भरली जाते. निवडणुकीपर्यंत या गावासाठी आश्वासनं दिली जातात मात्र निवडणुकीनंतर कुणीही ढुंकून बघत नाही. भांडूप रेल्वे स्थानकातील धोकादायक पुलाचा भाग पाडण्यासाठी मध्य रेल्वेनं मध्यरात्री 12:45 पासून पहाटे 5 पर्यंत विशेष पॉवर ब्लॉक घेतला. क्रेन आणि गॅस कटरच्या सहाय्यानं हा पूल पाडण्यात आला. आज बदलापूर ते कर्जत मार्गावर मेगा ब्लॉक असून सीएसएमटी ते बदलापूरपर्यंतच मध्य रेल्वेची सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे बदलापूरच्या पुढे जाणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढणार असून दुपारपर्यंत असा बेत केल्यास अडकून पडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देताना मर्दुमकी गाजवणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र देण्यात यावं अशी शिफारस हवाई दल केंद्र सरकारकडे करणार आहे. भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची काश्मीरमधून बदली करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये बदली करण्यात आली आहे तर सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सरकारमधल्या सूत्रांनी सांगितलं. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील सूचना मंत्रालयावरती काही बंदूकधारींनी हल्ला केला. स्फोट आणि गोळीबाराचा आवाज इथे येत होता आणि दरम्यान यात 7 जणांचा मृत्यू झालाय. सरकारी धोरणाविरोधात नोव्हेंबर 2018 मध्ये फ्रान्समध्ये सुरू झालेलं येलो वेस्ट आंदोलन थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. हे आंदोलन आता आणखीन आक्रमक टप्प्यावरती वळण घेताना दिसतंय. गोव्यातल्या पणजीत रात्री 12 नंतर ईस्टरचा उत्साह दिसून येतो. अनेक चर्चेसमध्ये ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थना करून ईस्टर साजरा केला. या निमित्तानं चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आली. उत्तर प्रदेशातल्या अयोध्येत शब ए बारात साजरी करण्यात मुस्लिम बांधव एकत्र आले होते. या दिवशी अल्लाह सर्व गुन्हे माफ करतो अशी धारणा मुस्लिम बांधवांची आहे. नागपूरच्या कामठीत शनिवारी हनुमान जयंती निमित्तानं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी जय हनुमान आणि जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या. श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं किंग्ज 11 पंजाबवरती 5 गडी राखून विजय मिळवला. पंजाबनं दिल्लीपुढे 164 धावांचं आव्हान ठेवलं होतं. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यानं बीजिंगच्या 9व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी त्यानं परफॉर्मन्स सुद्धा केला तसंच चीनच्या मीडियाला सुद्धा त्यानं मुलाखत दिली.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.